आता आपल्याला काय करायचंय, आज आपण फॉर लूप करतोय बेसिकली. फॉर नाही, आपण स्विच केस करतोय. आज 177 ना. मी काय करणार माहितीये का, आता काउंट हळूहळू कमी होईल, मला गॅरंटी. रेकॉर्डिंग भेटलंय. मी एक लिस्ट बनवणार आहे. मला जाणवलं ना ते गायब झालेत, त्यांना सगळ्यांना मी काढून टाकणार. त्यांना मी शेअर केलेत ना, ते सगळं बंद करणार आहे. फॅक्ट आहे हा ती. हळूहळू काउंट कमी होतं, आम्हाला माहिती आहे गोष्ट. येस सर, राईट राईट. मी बरोबर ते माझ्या लिस्ट आहे, कोण प्रेझेंट आम्हाला हे मिळते ना प्रेझेंट, मी बरोबर त्यांना काढून टाकतो नंतर. मग पुढच्या बॅचला आपण भेटूया. ऍबसेंट एका टाइमवर ठीक आहे ना. आता आता आज 177, मे बी उद्या 160 होतील, 150 होतील. करणारे फक्त 50च करतील, पण आम्हाला आम्ही शेअर सगळ्यांना करतो, मग ते नंतर बघत बसतो. तसं नाही चालणार ना. मग ज्यावेळेस मला जाणवतं की काउंट कमी व्हायला लागलाय आणि जे कंटिन्युअसली ऍबसेंट आहे, मी बरोबर त्यांचा ऍक्सेस माझ्याकडेच आहे सगळं ना, गुगल ड्राईव्हचं. मी बरोबर तुम्हाला काढून टाकतो. बरोबर ना. फॅक्ट आहे ना, असं नाही व्हायला पाहिजे ना. ठीक आहे सर, ठीक आहे. येस सर. ठीक आहे. आता स्विच केस बघायचे. स्विच केस म्हणजे काय असं, ह्या स्विच केसला दुसरं नाव आहे मेनू ड्रिव्हन आहे. ठीक आहे. मेनू ड्रिव्हनची कन्सेप्ट काय असते माहितीये का, सॉरी. मेनू ड्रिव्हन म्हणजे कसं, जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये जाता बघा, हॉटेलमध्ये गेल्यानंतर जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये मेनू कार्ड मागता, त्या मेनू कार्ड मध्ये बघा सगळं रेडी असतं. तुम्ही जी ऑर्डर करता तुम्हाला ती ऑर्डर मिळते, बरोबर की नाही. म्हणजे काय झालं, ते मेनू ड्रिव्हन म्हणजे तुमचा मेनू तयार आहे, फक्त तुम्ही ऑर्डर करा, तुम्हाला ऑर्डर मिळून जाईल. पण तुम्हाला त्यांच्याकडे पण मिळतं. काय झालं, सॉरी. मेनू कार्ड म्हणजे ते त्यांच्याकडे ते आयटम्स मिळतात. हा एक्झॅक्टली. मग तसंच तुम्हाला पण करायचं. समजा माझ्याकडे 1-2 नंबर्स आहे, मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. अंचल का रडतीये टीना? अरे यार, गाईज सर म्यूट ऑल करा ना. म्यूट ऑल केलं ना, मग तुम्हाला बोलता नाही रे. काल तुम्हाला क्वेश्चन नाही विचारता, चालेल का मग? रिकामे मध्ये बोलतात, खूप डिस्टर्ब होतं माहितीये का. ठीक आहे, होल्ड ऑन होता. ठीक आहे. आता ह्या केस एक काम करा, ज्याला काही क्वेश्चन असं मला फक्त इथे रेज करा, मी त्यांना मग त्यावेळेस अनम्यूट करतो त्यांना. ठीक आहे, बेस्ट राहील. आता आपल्याला स्विच केस मध्ये काय करायचं असतं मेनू ड्रिव्हन मध्ये, जसं तुम्हाला मी सांगितलं, जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये जाता, तुम्ही एखादी ऑर्डर करता, मग ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला तो वाली गोष्ट फक्त तुम्हाला मिळत जाते, राईट. ती वाली ऑर्डर मिळते. आपण तसंच करूया. अज्युम करा माझ्याकडे 2 नंबर आहे, आय हॅव 2 नंबर्स. मला त्या 2 नंबरवर मी काय काय करू शकतो, इंट बी इक्वल टू 30. ठीक आहे. आता मी एक चॉईस म्हणून घेतो, इंट CH म्हणून घेतो, जी माझी चॉईस म्हणून असेल त्याला मी 1 नंबर देतो. आता मला आता जस्ट इमॅजिन करा, मला ह्या 2 नंबरवरती मी काय काय करू शकतो. ह्या दोन नंबरवरती मी काय करू शकतो. बघा, ऍडिशन करू शकतो मी, त्यांच्या मी सबस्ट्रॅक्शन पण करू शकतो. ठीक आहे. मी ते सबस्ट्रॅक्शन देतो, इथे मल्टिप्लिकेशन करतो, इथे मी डिव्हिजन करणार आहे, इथे सोडून माझं एवढंच बाद झालं. कुठं काय इश्यू आलाय का, कीबोर्ड ना यार.
ठीक आहे. आता मी काय करतो बघा, माझी ऑर्डर काय पहिली ऍडिशन नावाची ऑर्डर आहे. तर काय होईल, फक्त ऍडिशन रन होईल, बाकीचं रन होईल का बघा. हे माझे सगळे मेनूज आहेत. जसं की काय आलं, वडापाव आहे, भजी आहे, चहा आहे, सगळे हे माझ्याकडे सगळे मेनूज आहेत. मेनू कार्ड मध्ये हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्ही ऑर्डर काय केली, ऍडिशनची ऑर्डर दिली. मग तो काय करेल, तुम्हाला फक्त तेवढीच ऑर्डर आणून देईल, दुसरी ऑर्डर आणून देईल का तुम्हाला, तो नाही देणार. ह्यालाच म्हणतात स्विच केस. बघायचं आपल्याला, मी सेव्ह करतो. ह्या चॉईस मध्ये ऍड आहे बघा, ह्या सीएच मध्ये ऍड आहे. मग तो इथं ऍड आहे ना, मग इथं ऍड कोण आहे तो चेक करतो. इथं ऍड, इथं सब आहे, इथं मल्टिशन आहे. इथं ऍड म्हटलं की तो फक्त ऍडला जातो, बाकीचे कुठं जात नाही, म्हणून तो इथंच गेला बघा. मग काय आलं व्हॅल्यू, स्विच व्हॅल्यू किती आली, 50 आली की नाही. 20 + 30 ब्रेक केला म्हणून तो स्विच केस म्हणून बाहेर पडला का बाहेर, झालं. ठीक आहे. आता कोणाला डाऊट आहे का सांगा, मी लगेच परत सांगतो वाटलं सर. सगळ्यांना कळालं, थोडं शॉर्टकट कळालं काय होतं, मी त्याला डिटेल मध्ये सांगून देईल. सर थोडस एक्सप्लेन करा ना. शुअर. पुन्हा. आता कसं होतं, नाही, बस. जस्ट इमॅजिन करा, ऐका, आता कोणी बोलू नका, ऐका. जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये जाता, हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुमच्या समोर एवढे आयटम्स असतात, मेनू कार्ड असतं. तुम्हाला जो मेनू जायचा तो तुम्ही ऑर्डर देता, बरं. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिशन, जे पण काय असेल मेनू, हा माझा Yes. मेनू म्हणजे नथिंग बट माय, हा इथं मी तो प्रोव्हाइड केलेला आहे, बरं. आता ह्या केस मध्ये अजून करा, मी सबस्ट्रॅक्शनचा देतो मेनू, मग तो तुम्हाला बरोबर तेवढाच ऑर्डर आणून देईल, दुसरी ऑर्डर आणून देईल का तुम्हाला, नाही देणार. बघा, माझी इथं तो चेक करतो चॉईस काय सबस्ट्रॅक्शनची. मग तू ही वाली केस एक्झिक्यूट करेल का, नाही करा. तो कोणती वाली केस एक्झिक्यूट करेल, ही वाली केस एक्झिक्यूट करेल का. ह्याचं नाव काय, सब आहे, आणि ह्याचं पण नाव सब आहे. हे मॅप करतो, एकदम मॅचिंग करतो ना, ऍक्युरेट. हा चालतंय, हा मग तो ह्यात जाईल, तो बाकी दुसरीकडे कुठेही जाणार नाही. आलं का. सीएच मीन्स कंडिशन ना. सीएच म्हणजे कंडिशन, तुमची ऑर्डर घेतोय तो. राईट. तुम्ही इथे काही सबस्ट्रॅक्शन, पण नाही, ऍडिशन, CH हा मल्टिप्लिकेशन जे असेल ते. राईट. सीएच हा दिस इज युअर व्हेरिएबल, इट कॅन बी एनिथिंग, तुम्हाला काय टाकायचं टाका, काही इश्यू नाही. ओके पण आता हे जे नाव असेल ते नाव इथं द्यावं लागेल का तुमच्या मेनूला, ओके. तरच त्याला कळलं ना ह्याची व्हॅल्यू काय आहे. म्हणजे हा Right. व्हेरिएबल मध्ये ते स्टोअर केलं आणि त्याच्या एवढ्या केसेस आहेत, मग ते त्याला बरोबर मॅप करतो. ओके. तर ती सी ची व्हॅल्यू 0 कशी काय लिहिली? मी स्टोअर केली रे सी ची, मला त्यात व्हॅल्यू टाकतो ना मी. सर ब्रेक म्हणजे काय? ब्रेक मीन्स त्या लूप मधून बाहेर होतो. मी सांगतो तुम्हाला ब्रेक बद्दल, 1 मिनिट द्यायचं मला. तर सी ची इनिशियल व्हॅल्यू काही पण ठेवू शकतो ना आपण. हो, तुम्ही काही ठेवू शकता, काही इश्यू नाही असं. बघा ऍक्च्युली होतं कसं बॅकग्राऊंडला ते सांगतो तुम्हाला. जेव्हा तुमचा प्रोग्राम रन होतो ना, तेव्हा ह्या केसेस असतात, ह्या केसेसला एक नंबर दिलेला असतो, अलोकेट. इथे ऍड, इथं सबस्ट्रॅक्शन, इथं मल्टिप्लिकेशन, इथं डिव्हिजन. त्याचा कोड इथं कुठं तर कॉल केलेला असतो. इथं तुम्ही चॉईस दिलेली, ह्या चॉईस मध्ये मी काय टाकलं, सबस्ट्रॅक्शन टाकलं. तो सबस्ट्रॅक्शन म्हणतात सबस्ट्रॅक्शनची ऑर्डर सबस्ट्रॅक्शन जाते आणि त्याला तो जातो, त्याचा कोड एक्झिक्यूट करतो. बाकीचा कुठला कोड एक्झिक्यूट केला का त्यांनी, नाही केला, म्हणून तुम्हाला सबस्ट्रॅक्शन आउटपुट दिला. समजा तुम्ही तुमची चॉईस चेंज करून ऍडिशन केली, तर ऍडिशनला हा ऍडिशन मॅप करतो, चेक करतो ऍडिशन आहे का, हा ऍडिशनला, मग ऍडिशनचा कोड रन करतो. पटलं का तुम्हाला आता. येस सर. ठीक आहे. आता मी तुम्हाला अजून थोडं डिटेल मध्ये सांगायचा प्रयत्न करतो. आता कसं रन होतं सांगतो. इनिशियली इथं आला, ए ची व्हॅल्यू 20 आली, बी ची व्हॅल्यू 30 आली, सीएच मध्ये त्यांनी सब टाकलं, तो त्यांनी सी ची व्हॅल्यू 0 ठेवली. इथं आला, इथं स्विच सीएच ची व्हॅल्यू काय आली, सब आली. सबची केस काय आहे, ही एक्झिक्यूट, तो इथं चेक करा, ही ऍड नाहीये, मॅच होते का नाही, हा इथं मॅच होतं, मग तो इथं आला. मग ए ची व्हॅल्यू काय 20 आहे, बी ची 30 आहे, 20 - 30 किती आले, -10 आहे. ते -10 कोणाला कॉपी होईल, सी ला कॉपी होईल. सो सी मध्ये आता काय -10 आला, आणि आपण ती व्हॅल्यू प्रिंट करतोय. ब्रेक म्हणजे काय असं, ब्रेक म्हणजे त्याचा रिस्पेक्ट टू जो कर्ली ब्रॅकेट असतो, कर्ली ब्रॅकेट, त्यातून तो बाहेर पडतो. ब्रेक स्टेटमेंट हे फक्त, लक्षात ठेवा, ब्रेक स्टेटमेंट हे फक्त आणि फक्त स्विच केसला आणि फॉर लूपला चालतं.
ब्रेक म्हणजे काय असतं, जस्ट इमॅजिन करा तुमचा कुठं तर फ्लो चाललेला आहे, एकदम मस्त बी चाललेलं आहे, रमत डुलत, आणि ब्रेक मारा तर काय होईल, तो त्यातून बाहेर पडेल तुमच्या त्या फ्लो मधून, बरोबर की नाही? त्याला Yes. ब्रेक मध्ये, ह्या केस मध्ये ब्रेक म्हणजे काय असतं, तुमचा जो का फ्लो आहे त्याच्या खालची लाईन एक्झिक्यूट होणार नाही. तर मग कर्ली ब्रॅकेट देऊन क्लोज करता येत नाही का? नाही ना, मग मग खालचे कोड रन नाही होणार ना. हे तुझं घर आहे ना बेसिकली, तेवढा तुला ह्या स्टॉप होईल मग. राईट, हे तुझं घर आहे, तुला ह्या घरामध्ये बाकीचे पण मेंबर्स आहे ना. सीला व्हॅल्यू द्यायच लागते का? सॉरी काय म्हटलं? सीला व्हॅल्यू द्यायच लागेल का आपल्याला? नाही दिली तर चालून जाईल, काही नाही. पण तुम्हाला काय करावं लागेल माहितीये का, मग इथे पण इंट द्यावं लागेल, मग इथे पण ते डिक्लेअर कर, असं करावं लागेल. तुम्ही इंट असं करून टाका, काही इश्यू नाही. ऐका एक मिनिट सर सपोज असं करा, काही इश्यू नाही येते, असं जरी केलं तर चालू नका. मग काय करतो माहितीये का, बाय डिफॉल्ट जावा सी ला 0 समजतो. बघायचं तुम्हाला, बाय डिफॉल्ट व्हॅल्यू इंटिजरची जी असते ती 0 असते. बघा सी ची व्हॅल्यू काय आले, ओके त्याने सी ची व्हॅल्यू नाही घेतली, पण सी ची व्हॅल्यू बाय डिफॉल्ट 0 पकडतो तो. ठीक आहे, तसा प्रोग्राम नाही रन होणार ना सर? होतो ना रन, काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही डिक्लेअर केलं ना त्याला, हे काय हो ना, त्याला काहीच नाही आलं की. ओके, आता आपण ट्राय करूया. बघा आता मी काय म्हणतोय, आता मी ना तुमच्या क्वेश्चनचा आन्सर देतो, एक मिनिट ऐका. मी हा ब्रेक स्टेटमेंट काढतो ना, आय विल रिमूव्ह ब्रेक स्टेटमेंट. आता काय होईल, ब्रेक म्हणजे काय असतं, ब्रेक म्हणजे काय असतं, त्याला त्या फॉर लूप ह्या लूप म्हणून बाहेर काढायचं असतं, त्या घरातून त्याला बाहेर हाकलून द्यायचं असतं ब्रेक म्हणजे. पण ब्रेकच नसतं, हाकलणार कोण नसतं तर चालेल का? नाही चालेल. मग तो काय होईल, सर सर्व केसेस एक्झिक्यूट होतील. राईट, नाही तो त्याच्या खालची सगळ्या केस एक्झिक्यूट करेल. आता जसं सब ऍड आणि आहे का, मल्टिप्लिकेशन एक्झिक्यूट होईल. ऍड बघा, ऍड हे मॅप झालं का नाही, आता हे एक्झिक्यूट होईल. आता इथे ब्रेक स्टेटमेंट आहे का नाही, मग कुठे जाईल, त्या खालची एक्झिक्यूट करेल. मल्टिप्लिकेशन आता इथे ब्रेक होईल, मग ओके, ब्रेक म्हणजे आला. सब, सर आपण सब लिहिलं तर फर्स्टली तो सब कडे जाणार का? हो बरोबर ना, सबकडे जाणार ना तो. पहिलं हे ऍड वगैरे नाही बघणार ना, मॅप व्हायला पाहिजे ना, ह्यांचं मॅपिंग असतं ना. अच्छा, म्हणजे जे पहिले तो मॅच करेल तीच तो एक्झिक्यूट हो, करेल, आणि एक्झॅक्टली जिथे ब्रेक दिसेल तिथून ब्रेक करून टाकेल समजा एक्झॅक्टली स्टेटमेंट. एक्झॅक्टली. ओके. आता पटलं का सर सगळं? कॉमन रन केला तर काय इश्यू येईल? काय करून गेलं तू म्हणजे, म्हणजे टोटल प्रोग्राम रन केला तर काय आन्सर येणार? विदाउट ब्रेक. विदाउट ब्रेक बघा ना, सगळं काढायचं हे. चार आता आन्सर माझी सब ऐका ना, माझी कंडिशन काय, सब आहे, मग सब नंतर तो हे प्रिंट करल, हे करल, आणि हे पण करल. चला आपण हे पण काढतो. सर मॅचच होत नाही, मग कसं प्रिंट करेल सर? कुठल्या मॅच होत नाही, सगळ्यात लास्टचे सी ची व्हॅल्यू प्रिंट करेल ना सबच सर? मॅच होईल ना? सबच मॅच होईल, पण त्याला घरातून बाहेर काढणार कोण आहे का? मग तो फक्त व्हॅल्यू चेक करेल. आता नाही ना, मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करतोय, ह्याचा सिंटॅक्स काय, हे तुझं घर आहे, ही तुझी स्टार्ट पॉइंट, हा एंड पॉइंट आहे. जर तुझा स्टार्ट पॉइंट ह्या सब मुळे इथं आला, पण तुझा एंड पॉइंट कुठं आहे का? नाही, मग सगळ्यांना तो घेऊन जाईल. त्याला तो वाटच बघत असतो, ब्रेक मारत नाही तोपर्यंत तो पुढे जात राहतो. अच्छा, हे तुम्हाला सांगायचं प्रयत्न आहे. ही तुझा एंट्री पॉइंट आणि एक्झिट पॉइंट असला पाहिजे ना. एक्झिट पॉइंट नसेल तर काय करतो, बरोबर की नाही? जसं काय एक्झाम्पल सांगतो तुम्हाला ह्या केसमध्ये. पुढे जातो. सर ते ऐका रन करून दाखवा ना दाखव, एक विदाउट मिनिट ब्रेक. एकच मिनिट दाखवतो. समजा अजून करा, एक गाडी आहे, गाड्या अशा मोठ्या मोठ्या अशा गाड्या लागल्या एका मागे, ट्रॅफिक जाम झालंय, आणि एक मोठी गाडी इथून मागून धडकत आली. समजा ही गाडी छोटी असेल तर काय होईल रे, ह्या गाडीत चोरा होईल, ही गाडी पुढे जाईल, चोरा कर, असं कर सगळीकडे जाईल की नाही? येस. पण समजा ही गाडी एकदम मोठी असेल, इथं मी ब्रेक, इथं मोठी गाडी असेल, बघा ह्या गाडीच्या स्पीडने काय होईल, ह्या गाडीचा चोरा होईल, पण Yes. ह्या ब्रेक मुळे इकडच्या गाड्यांना काय त्रास होईल का? नाही. सेम कन्सेप्ट इथं अप्लाय होते. पटलं का आता? पण सर स्ट्रिंग मध्ये प्रत्येक वेळेस आपल्याला ते ऍडिशन सबट्रॅक्शन टाकावं लागणार ना? हो, मग त्याशिवाय तुम्हाला कसं कळणार तुमचा मेनू काय आहे? ओके, म्हणजे एका टाइमला सगळे रन नाही करू शकत, तिथलं बरोबर ना. चेंजेस करायचं. इथं हा व्यक्ती मराठीत बोलतो, हा व्यक्ती इंग्लिश मध्ये ऑर्डर करतो, चालणार आहे का त्यांना? नाही मॅच सर. व्हायला पाहिजे ना, तरच ती लँग्वेज मॅच झाल्याशिवाय कसं होणार ना. ओके, म्हणजे मग प्रत्येक वेळेस मल्टिफिकेशन साठी वेगळा प्रोग्राम लिहावा लागणार का? म्हणजे मल्टिशन, हा काय मल्टिशन? नाही नाही, हा म्हणजे आपण इथे सगळं ऍड मी केलंय. तुम्हाला एक्झाम्पल दिलं, तुम्हाला तुमचा मेनू वेगळा असू शकतो. म्हणजे तुमचा मेनू वेगळा असू शकतो, म्हणजे टेम्प कन्वर्ट वाला, टेम्परेचर तो काय ना, केल्विन किंवा केल्विन टेम्परेचर, असे प्रोग्राम असू शकते ना तुमचे. सर वीक्स डे. हा, वीकचा पण होऊ शकतो. बरोबर. आता बघा इथे ब्रेक आहे का नाहीये? एक मिनिट होल्ड करा. एकासोबत दोन केस करू शकतो. नाही करता, एका वेळी एकच होते. ओके, आता स्विच केस मध्ये टाका, इथं आलं, इथे ब्रेक स्टेटमेंट आहे का नाही, मग तो खालच्याला गेला बघा, इथे पण ब्रेक नाहीये, खालच्याला गेला, झालं की नाही? पटलं का आता? हॅलो सर, या केस मध्ये
हा डिव्हिजन एक्झिक्यूट केल्यानंतर सी ची जी व्हॅल्यू येईल ती तो प्रिंट करेल. हो correct? राईट बरोबर कारण ना. division ए ची ची व्हॅल्यू value काय override केलं जाईल. ए ची व्हॅल्यू काय 20 आहे, त्याची व्हॅल्यू काय 30 आहे. 20 डिवाइड 30 करा 0 आलं. म्हणजे मग सबट्रॅक्शन केल्यानंतर जी सी ची व्हॅल्यू येईल ती हा राईट ओव्हरराईड केल्या जाईल मल्टिप्लिकेशन मुळे. ओव्हर एक्झॅक्टली ओव्हरराईड केल्या जाईल डिव्हिजन बरोबर मुळे. बरोबर एक्झॅक्टली. म्हणजे म्हणून पहिली वाली सी ची -10 होती ती आपण लगेच प्रिंट केली ना, ओके, प्रिंट पण केली बरोबर. प्रिंट पण केली म्हणून ते प्रिंट झालं ना. मग ह्यांचं मल्टिप्लिकेशन केलं मग प्रिंट झालं, मग ह्यांचं डिव्हिजन केलं मग प्रिंट झालं. आणि सर मग जेव्हा पण break, आपल्याला काय म्हटलं तुम्ही? ब्रेक नसेल तर आता ए प्लस बी इक्वल्स टू तिथं आपण ब्रेक लावलाय म्हणून ती एक्झिक्यूट झाली नाही का? सॉरी काय म्हटलं तुम्ही? मला नाही कळलं काय म्हटलं तुम्ही? हा फर्स्ट केस मध्ये सर ब्रेक लावलेला. फर्स्ट केस ब्रेक मध्ये ए राईट पण मला ऍक्च्युअली प्रोग्राम कसं होतं टॉप टू बॉटम रन होतो हो. बरोबर. स्विच केस कुठं ह्याला सापडलं कुठलं घर, दुसरं घर सापडलं, मग तिथून पुढे गेला. अच्छा. ओके. सर फॉर कळलं का? एक्झाम्पल इथे म्हणजे आता एक्झाम्पल तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो मी ह्याला. समजा इन्स्पेक्शन चालू आहे कुठंतरी, इथे एंट्री गेट आहे बरोबर आहे. हा पैकी इथं कोणता पोलीस थांबलेला आहे बघा वाक्य आहे का इथं पोलीस थांबलेला आहे. त्यांनी पहिल्याला कळलं हा काय बरोबर नाहीये व्यक्ती, मग हा पुढे घरी गेला निघून. मग जेव्हा तो इथं आला की त्याला सापडला का ते घोटाळा आहे, मग तो ह्याला पण पकडणार, ह्याला पण पकडणार, ह्याला पण पकडणार, ह्यांना सगळ्यांची चेकिंग करणार ब्रेक पर्यंत. ब्रेक नाही म्हणून तर आपण त्याला सबट्रॅक्शन करायला सांगितलं मग त्याने बाकीचे ऍडिशन ते कशामुळे? कळलं नाही मला काय म्हणता तुम्ही? त्याला आपण सबट्रॅक्शन करायला सांगितली हा तर त्यांनी मल्टिप्लिकेशन ऍडिशन कसं? का? मग ते मागचं कारण आहे आपण सिंटॅक्स Break पूर्ण न लिहिला का लावलं. प्रॉपरली? सिंटॅक्स काय सांगतो, तुम्ही केस लिहा आणि ब्रेक करा, हा सिंटॅक्स सांगतो. आपण रूल फॉलो केले का? नाही. बरं. आपल्या गव्हर्नमेंट आपल्या रूल्स आपले कायदे पण असे बनतात ना, आपण त्या कायदे बनवतो पण कायद्यांना कुठं तर रूप फॉल्ट टाकतो म्हणून सगळं करेक्शन होतंय की नाही. मग आपण ब्रेक टाकतोय का प्रॉपरली? नाही. नाही टाकत आहे. प्रॉपरली ब्रेक टाका बरोबर, ते सगळे कायदे पण प्रॉपरली लागतील. हेच ती कन्सेप्ट आहे. Sir, in this if we write ch equals to div division then it will directly go to division. DIV एक्झॅक्टली. मग हे program. वर्चनचा काय संबंध येणार का केस मध्ये? संबंध येणारच नाही. कारण प्रोग्राम हा नेहमी टॉप टू बॉटम रन होत असतो. करेक्ट. sir, हा बोला. सर केसेसला नंबर 1, नंबर 2 असं देऊन एंटर युअर चॉईस करून पण ऍट द सेम टाइम ऑल प्रोग्राम रन होतील ना सर हे? होतील की, तुम्ही काही पण टाका, याच्यात फक्त तुमचा डेटा टाइप मॅच व्हायला पाहिजे. हे स्ट्रिंग मध्ये, हे पण स्ट्रिंग मध्ये पाहिजे. हा Int येस मध्ये सर, येस ते येस. करावं लागेल तुम्हाला परत. आहे जरा अच्छा. एका मिनिटात करून म्हणजे टाका. इट ऐका विल होल्ड रन होल्ड सर राईट? इथे मी इंट टाकलंय, ठीक आहे. इथे मी 5 टाकलं. नाव टेल मी, हा ह्याची डेटा टाइप काय? इंटिजर. इथं हे डबल कोट मध्ये घ्यायचं. ह्याचा डेटा टाइप काय? हे बघा मॅच होते का? नाही होते बघा, एरर मारला. नो नो नो. सो इट विल तेवढं ते करतो raise ते बरोबर आहे. एक्झॅक्टली तो करून देतो सगळं बरोबर. येस. ठीक आहे. नो समजलं सर, का? आय एम आस्किंग यू, स्विच सीएच तुम्ही स्टार्ट केलं ना, त्याच्या आधी जर एंटर युअर चॉईस म्हटलं राईट, आणि मग नंतर ऍडिशनला केस 1, मग नंतर ऍड हो चालून केस जाईल. 2 है ते ना? तुमचं हा तुमच्या त्या रन होईल ना प्रोग्रामचं सर अस्थेटिक प्रॉपर? हो होईल ना. तुमच्या प्रोग्रामचा हा तुम्ही अस्थेटिक व्ह्यू वाढवता ना, म्हणजे लुक अँड फील वाढवताय फक्त. हा येस येस. बरं ठीक आहे. आपण आता ह्याला कॉपी करूया. हा प्रोग्राम मी तुम्हाला देणार. ओके, एवढा प्रोग्राम तुम्हाला द्यायचा आधी. सर स्विच केस का? हा बोला. ॲट ए टाइम आपण Break 2 केस टाकून एक्झिक्यूट नाही break करू टाकून शकणार का? कॉपी करा ना. करता येईल ना तुम्हाला. मी करतोय. कसं? हो. तुम्हाला त्याला फॉर लूप टाकावं लागेल. मी तुम्हाला तो पण करून दाखवतो. ओके, पण आता ह्यामध्ये अजून एक गोष्ट असते. तुम्ही हॉटेलमध्ये गेलाय व्हेजिटेरियन हॉटेलमध्ये आणि ऑर्डर केली नॉनव्हेज, चालणार आहे का तुम्हाला? नाही. मग कसं काय चालणार? म्हणाल तो? तो म्हणाल, इथे तुम्ही कशाला एंट्री एक्झॅक्टली. मग तुम्ही सांगायचं इथे तसंच होतं बघा. आता मी तुमच्या क्वेश्चनचा आन्सर देतो. त्यांनी ही पण प्रोव्हिजन दिली. आता मी काय करतो, माझी चॉईस वेगळी टाकतो. इथं आता कोणतं मला म्हणत होतं सर इथं वेगळं हे आहे ना, इथे मी हा, काय ते सर. टाकून देतो. चॉईस मॅच होईल का आता? नाही. ह्याची लँग्वेज वेगळी, ह्याची लँग्वेज वेगळी. चला लँग्वेज मध्ये टाकूया. हे नंबरचे पण हे नंबर स्ट्रिंग मध्ये लक्षात ठेवा. नाव टेल मी, मॅच होईल का हे? नो नाही नो. होणार. मग तुम्हाला तो वेटर म्हणला पाहिजे ना, तू चुकीचं बोललाय, ऑर्डर दिली आहे किंवा चुकीच्या हॉटेलमध्ये आला का चुकीच्या हॉटेलमध्ये? रॉंग येस. चॉईस. हे पण आलं पाहिजे ना, नाहीतर कळलं पण पाहिजे ना कुठं तुम्ही जाताय. हे पण एक महत्वाचं ओके, असतं. सो सर ईच अँड एव्हरी मतलब
स्विच केस मध्ये आपल्याला डिफॉल्ट लिहावंच लागतं का? हा ऑप्शनल आहे बघा. आता मी विदाउट लिहिला होता चाललो होतो. हा तुमचा Okay. कॉल आहे. पण जसं की तुम्ही जेवायच्या हात धुता की नाही सगळेजण, मग तुम्हाला काही गोष्टी रूल फॉलो करावं लागतात हे सगळं. म्हणजे नाही का तुम्ही फॉलो केलं तर वेल अँड गुड आहे. नाही तर कोरोना होऊ शकतो. सेम आहे ना कन्सेप्ट नुसार. सर इंटरव्ह्यूवर कुठं पण विचारतात. इंटरव्ह्यू तुम्हाला स्विच केस मोस्टली विचारत नाही. इंटरव्ह्यू मोस्टली तुम्हाला इफ एल्स विचारतात. इफचा प्रॉब्लेम विचारतात. पण इफचा म्हणजे कसं असतं, स्ट्रिंग आणि आपण ॲरे करणार आहे ना, तर 1-2 दिवसांनी चालू होईल आपला स्ट्रिंग आणि ॲरे. त्यावेळेस तुम्हाला हे क्वेश्चन लागणार आहे. कुठले लागणार आहे? त्यावेळेस तुम्हाला इफ आणि फॉर ह्या 2 गोष्टीवर लेख खेळायचं आहे. म्हणून मी तुम्हाला आधी पण म्हटलं, तुम्ही ज्याच्या प्रोग्रामिंग कसं स्ट्रॉंग ओळखायचं, ज्या व्यक्तीला इफ आणि फॉर चांगलं कळालंय, तो व्यक्ती एकदम कोडिंग मध्ये मास्टर बनतो. ठीक आहे. ओके, युजर इनपुटचं घ्यायचंय मला. ओके ठीक आहे, चला युजर इनपुट वाला ना. होल्ड ऑन. स्कॅनर क्लास बफर रीडर घ्या. चला बफर रीडर इन जावा. दोन लाईनचा कोड ऍड करावा लागतो फक्त. मी कधी वापरत नाही त्यामुळे मला पाठ नाही ह्याचा सिंटॅक्स. एक मिनिट होल्ड करा फक्त. Sir, for the buffer reader, you have to create once again the object. राईट. एक मिनिट होल्ड करा. एक मिनिट होल्ड करा. यार एक मिनिट मला दुसरा घेऊ दे. इनपुट फ्रॉम कीबोर्ड. दोन वे ऍक्च्युअली, एक स्कॅनर क्लासने पण घेऊ शकता आणि बफर रीडर पण घेऊ शकता. आपण बफर रीडर करू. Sir, buffer reader ने मी केलेला आहे सर ऍक्च्युअली. हा ठीक आहे. एक मिनिट होल्ड करा. मला बाकी त्यांचं कोणाचं डाऊट स्कॅनरनं पण होत असेल. स्कॅनरने पण होतं, बफर रीडरने पण, काही इश्यू नाहीये. आता ह्याला मला हे टाकावं लागेल, इम्पोर्ट करायला लागेल. इथे नेहमी java.io टाका. इथं बफर java.io टाका. ओके, br.readline. आता ह्याला काय म्हणतोय हे बाबूजी, ऍड थ्रू द एक्सेप्शन. सर स्क्रीन शो होत नाहीये. काय होत नाहीये? सॉरी, होते सर होते ना. असं काय म्हणतोय मला कळलं. ओके ठीक आहे. आता मी तुम्हाला डिबग करून दाखवतो. आता सगळ्यांना कळालं मी काय करतोय. मी 2 नंबर घेतलेले आहेत. एक इंट ए, एक इंट बी आहे. त्याच्यामध्ये ए आणि बी. आता हा काय करतोय बघा, जेव्हा वाक्य ऐका, जेव्हा ही लाईन एक्झिक्यूट होते तेव्हा तुम्हाला इथे कर्सर दिसेल बघा. इथे ना रेड कलर मध्ये बघा, आलं का इंटरव्ह्यू चॉईस. आता मी काय करतो, ही लाईन एक्झिक्यूट करतोय. तेव्हा काय होतं सांगतो. तेव्हा जेव्हा ही लाईन एक्झिक्यूट होते ना, तेव्हा तुम्हाला जेव्हीएम तुम्हाला कंट्रोल देतो. कंट्रोल का देतो? टू एंटर सम व्हॅल्यू. आणि एंटर केल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू टाकल्यानंतर प्रेस करायचं एंटर बटन. आता बघा त्यांनी मला एंटर दिलेलं आहे बरोबर. आता मी ते व्हॅल्यू टाकतो. चॉईस काय म्हणजे ऍड आहे, ब्लू कलर हे ग्रीन कलर मध्ये आलं. एंटर मारलं की पुढच्या लाईन जातं बघा. आलं का पुढच्या लाईनला? आता मी काय केलं कळालं का, हे कीबोर्डने टाईप केलेलं. मी काय स्वतः हे नाही केलेलं. इथे कुठे हार्ड कोड नाही केलेलं आहे. ह्याला म्हणतात युजर इनपुट वाला. एकदम म्हटलं ना 2 लाईनचा कोड लिहायचा असतं फक्त तुम्हाला. झालं, ऍड केलं, ऍड मध्ये आलं, ब्रेक केलं, झालं, संपला विषय. कोणी क्वेश्चन विचारला त्यांचा डाऊट क्लिअर झाला? एकदा रिपीट करा. ओके, कसं होतं माहितीये का, आता सिंपल सबट्रॅक्शन साठी करा ना. एक मिनिट सांगतो. सबस्टेशन साठी करा. सबस्टेशन सब आहे ना. ओके ठीक आहे, चलो ह्याच्यासाठी करू. बघा कसं असतं म्हणजे जेव्हा तुम्ही एटीएम मशीन मध्ये जाता, एटीएम मशीन मध्ये गेल्यानंतर जेव्हा ते म्हणतात की एंटर युअर पिन नंबर, याचा अर्थ काय असतो रे? तुम्ही तुमचा पिन नंबर टाकता. ह्यावेळेस त्यांनी न कळतपणे मागे एक कोड लिहिलेला असतो. तो कोड काय असतो? हे 3 लाईनचा कोड असतो बेसिकली. पटलं का सगळ्यांना? मग तुम्ही तो नंबर टाकता. याचा अर्थ काय? याचा अर्थ हा असतो की त्यांनी तुम्हाला कंट्रोल दिलाय, बाबा तुम्ही आता नंबर टाका. मग तुम्ही तुमचा पिन कोड टाकता. ह्या केस मध्ये मी सबस्ट्रॅक्शन टाकतो, एंटर मारतो. आलं का? मग त्यांनी ते इनपुट घेतलं आणि व्हॅलिडेट केलं. आला का सबस्ट्रॅक्शन मध्ये, आणि सबस्ट्रॅक्शन प्रिंट केलं. आता इथे ब्रेक नाहीये बघा, इथे ब्रेक नाही म्हणून साहेब पुढे चाललाय. आला सगळ्यांना पटलं का? हे कोण डाऊट आहे का केस मध्ये? आता तर ती 11 आणि 12 4 नंबरची लाईन जी ज्या लाईन ऍड आहे केल्या त्यांची फंक्शनॅलिटी एक्सप्लेन करू शकता का, कशा कशा काम करतात ते? कोणाचे म्हणजे? हा त्याच लाईन ज्या तुम्ही आता ऍड केली. बरं ठीक आहे. नावात आहे बघा इनपुट. इनपुट म्हणजे काय? आपलं कीबोर्ड, माऊस हे कुठले डिव्हाइस आहेत? इनपुट डिव्हाइस आहे का आउटपुट डिव्हाइस आहेत? इनपुट. राईट. तुमचा मॉनिटर कुठला डिव्हाइस आहे?
आउटपुट. एक्झॅक्टली. Output. मला इनपुट पाहिजे होतं, मग इनपुट टाकलं. स्ट्रीम रीडर म्हणजे काय? रीड करायचं काम कर बाबा. स्ट्रीम म्हणजे काय? एका फ्लो मध्ये रीड कर, बरोबर, वन अटेम्प्ट मध्ये, म्हणजे बरोबर. मग त्यासाठी तुम्हाला एक ऑब्जेक्ट, जेव्हा पण कधी न्यू वर्ड असतो, म्हणजे तुम्ही हा एक क्लास आहे, त्याला तुम्ही ऑब्जेक्ट बनवता आणि त्याचं नाव देता, हे नाव देतात. पटलं का? system.in म्हणजे एक सिस्टीम, एक क्लास आहे, त्याचा एक मेथड आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इनपुट घ्यायचं आहे, एक पॅरामीटर पास करायचं. म्हणजे हा एक क्लास आहे, त्याचा तुम्ही ऑब्जेक्ट बनवला, हे नाही, त्याचं नाव काय? त्याचं नाव आर आहे. मग आता बफर रीडर म्हणजे काय असतं माहिती तुम्हाला? बफरची कन्सेप्ट काय असते माहिती तुम्हाला? कोणी मला सांगाल बफर म्हणजे काय असतं? सर स्टॉक म्हणजे स्टॉक ठेवणे. एक्झॅक्टली, स्टॉक मध्ये, राईट, एक्झॅक्टली. आता बफर म्हणजे काय असतो? आता जस्ट इमॅजिन करा, जेव्हा तुम्ही कीबोर्ड वरती बटन प्रेस करता, एक बटन प्रेस करता, 2 करता, 3 करता, 4 करता, मग तो शेवटी ऍट दी एंडला काय देतो रे? एक एक बटन देत जातो का पूर्ण एक एंटायर त्याचं कंबाईन करून तुम्हाला देतो? मी जेव्हा इथे मी ऍड लिहितोय, अजून करा इथे मी ऍड लिहितोय, ऍक्च्युअली मी किती बटन प्रेस केली रे? एक एक देतो. 3 केली बटन प्रेस. एक एक हे मी बफर केलं ना, पहिले हा बटन प्रेस केलं, त्याने बफर केलं, मग त्यांनी हा प्रेस करून बफर केलं, मग 3च झालं, आणि मग तो तुमचं एकदम देतो तुम्हाला, म्हणून ते बफर रीडर आहे. पटलं का आता? ऑल सेट आहे. आणि तुम्ही जी पण व्हॅल्यू कीबोर्ड म्हणून घेता, ती ऑलवेज बी इन अ स्ट्रिंग असते. तुमची ती व्हॅल्यू नेहमी स्ट्रिंग मध्ये असते. जर तुम्हाला इंटिजर मध्ये असं पाहिजे असेल तर तुम्हाला लिहावं लागतं, एक इंटिजर डॉट पार्स असं लिहावं लागतं, म्हणजे कन्वर्ट करता. कळलं का तुम्हाला? जर तुमची व्हॅल्यू इंटिजर मध्ये असेल तर. पटलं का आता सगळ्यांना? बफरचं त्याचं Yes. कन्सेप्ट ऑल सेट आहे ना? पुढे जायचं का आता मग? बट सर ते स्कॅनरचं जे आहे ते पण सेम होतं ना सर? सेम आहे, सेम आहे, सेम आहे. स्कॅन करतो म्हणजे काय करतो तुम्ही सांगा आता? त्याची रीड करतो ना काहीतरी. राईट. स्कॅन म्हणजे काय करतो? रीड करतो ना. सेम Right. कन्सेप्ट आहे ना. सर मोस्टली कोणतं यूज होते सर बफर रीडर जेव्हा यूज करतो. बफर रीडर मोस्टली कोणी यूज करत नाही, कोणी हे युजच करत नाही, पहिली गोष्ट. येस सर, बफर रीडर. ऑटोमेशनला तर कोणी हे युज करत नाही, रिमेंबर. ऑटोमेशनला कोणी हे युज करत नाही, कारण असं कधी होतं तुम्हाला युजर काय, ऑटोमेशन म्हणजे काय? तुमचं काम सगळं ऑटोमॅटिक चाललं पाहिजे. ह्यांनी काय करावं लागतं? ह्यांनी कंट्रोल तुमच्याकडे येतोय का नाही? म्हणजे हा कुठं डिस्टर्ब होतोय की नाही? म्हणजे तुम्हाला कंट्रोल तुमच्याकडे येतोय, मॅन्युअली चालणार आहे का असं? नाही सर. म्हणून ऑटोमेशनला उपयोग नाही, म्हणून मी कधी घेत नाही व्हॅल्यू असं. पटलं का सगळं आता? तर ते त्याचं स्कॅनर मध्ये कसं दिसतं ते म्हणजे? सेम आहे, स्कॅनर इक्वल टू स्कॅनर, संपला विषय. त्याच्या पलीकडे काय नाहीये. बघायचं तुम्हाला देऊ का? मी कधी वापरत नाही, मला सांगतो, 1 मिनिट द्या. कोणाचे जरा हेडफोन्स आवाज येतोय कसं, मला असं का वाटतं? किरण तुमचे हेडफोन्स आवाज येते का? काय कळलं नाही ना. ट्वीट असं वाजतंय ते. सर तुम्ही म्यूट करा ना सगळ्यांना, कारण बॅकग्राऊंड व्हॉइस खूप येतोय सर. बघा, स्कॅनर साठी काय करायचं? सेम लॉजिक आहे बघा, एवढंच आहे. स्कॅनर इज इक्वल टू हे करायचं, आणि तिथे रीड लाईन होती तर नेक्स्ट लाईन ह्याच्या पलीकडे काहीच नाही बघा. ऍज कम्पेअर टू स्कॅनर इझी आहे ना सर थोडं? काय वेगळं सांगा मला. म्हणजे ह्यात पण 2 लाईन आहेत, ह्यात पण 2 लाईन आहेत, राईट त्यात 3 लाईन आहेत. एवढं चालतं हो, एवढं कोणी विचार नाही करत. ही वन टाइम ऍक्टिव्हिटी ना. ठीक आहे. आता आपल्याला पुढचा जो टॉपिक करायचा आहे, त्या टॉपिकचं नाव आहे फॉर लूप. लय महत्वाचा, त्याशिवाय पान हलत नाही ऑटोमेशन मध्ये. मी म्यूट करणार आहे सगळ्यांना परत, सॉरी, पण मला करावं लागेल. ओके. ओके, आता फॉर लूप कशासाठी असं सांगतो? फॉर लूप म्हणजे काय असतं ते का? एखादी गोष्ट तुम्हाला रिपीटिव्ह करायची आहे, राईट? रिपीटिव्ह करताना तुम्हाला सांगावं लागतं स्टार्ट पॉइंट काय. म्हणजे जसं की एक्झाम्पल द्यायचा प्रयत्न करतो. आता तुम्हाला तुमच्या घरच्यांनी सांगितलंय पाणी भरा टाकीमध्ये, बरोबर? घराला नळाला पाणी आलंय, टाकी भरायला लावली, आणि तुमच्याकडे बादली आहे. तुम्ही बादलीने पाणी भरताल की नाही? छोटीशी बादली काढू आपण. ह्या छोट्याशा बादलीने पाणी भरणार आणि ते टाकणार. नाउ टेल मी, तुम्ही पाणी कधी भरायला चालू करणार? हॅलो, तुम्ही बादलीत पाणी कधी भरणार? जेव्हा नळाला पाणी येईल तेव्हाच ना. म्हणजे इनिशियल व्हॅल्यू तुम्हाला काय सांगावं लागेल ना, कधी चालू करायचं. बरोबर, सगळ्यांना पटलं? 1 मिनिट. ओके.
ओके येस सर. ठीक आहे. बघा आता तुम्हाला पाणी भरायला लावलं, पाणी आल्यानंतर तुम्ही भरणार की नाही पाणी, म्हणजे तुम्हाला इनिशियल व्हॅल्यू सेट करावं लागेल की नाही. ओके बट ठीक आहे, इनिशियल व्हॅल्यू सेट झाली, मग लगेच तुम्ही ह्याच्या टाकीत टाकणार का पाणी? बादली भरू देणार. नाही. बादली भरल्यानंतर तुम्ही ह्या लगेच पाणी टाकीत टाकणार का नाही? तुम्ही चेक करणार की बाबा ही टाकी भरली की नाही. जर टाकी ऑलरेडी भरली असेल तुम्ही पाणी टाकसाल का ह्यामध्ये? म्हणजे तुम्हाला काय 3 गोष्टी कराव्या लागेल. इनिशियल व्हॅल्यू करावं लागेल, नंतर तुम्हाला कंडिशन करावं लागेल, कंडिशन चेक करावं लागेल, आणि मी पाणी टाकल्यानंतर पाणी भरलं, एक बादली एवढीचं पाणी पडलं, आता दुसरी बादली भरावं लागेल की नाही मला? मग परत Yes, मला sir. कंडिशन चेक करावं लागेल, मग मला काय ते Right. इन्क्रीमेंट करावं, ती स्टेप मला प्रोसेस वाढवावं लागेल की इन्क्रीमेंट करावं लागेल की नाही, राईट. किंवा त्याला डिक्रीमेंट करावं लागेल, दोन्ही गोष्टी. ठीक आहे. तर तुम्हाला 3 गोष्टी नेहमी करायच्या असतात, म्हणून तुम्हाला 3 गोष्टी नेहमी करायच्या. कुठल्या करायच्या असतात? इनिशियल व्हॅल्यू, Initialization. कंडिशन आणि इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट द्यावं लागतं. बरोबर. मग आता ह्याचा सिंटॅक्स कसा, एकदम छोटासा सिंटॅक्स आहे पण लय महत्वाचा आहे. बघा सिंटॅक्स बघू, हे काढून टाकतो त्यांनी. फॉर लिहिताना फॉर लिहायचा राऊंड ब्रॅकेट मध्ये. इनिशियल व्हॅल्यू तुम्हाला काय द्यायची, म्हणजे समजा आय दिलं, मी अजून आय दिलं, त्याची माझी इनिशियल व्हॅल्यू 0 आहे. मला ते प्रिंट करायचं आय टू 100 पर्यंत प्रिंट करायचंय. आय प्लस प्लस SYSO. मी काय करेन, आय प्रिंट कर, मी रन करतो. बघा एका झटक्यात तुमचे 100 रन प्रिंट झाले की नाही प्रिंट. हे जर माझ्याकडे फॉर लूप नसतं मला काय करावं लागलं असतं रे? प्रत्येक व्हॅल्यू दिली पाहिजे. 1 असं लिहावं लागलं, 1. मग हे कॉपी करा, असं तुम्हाला कॉपी पेस्ट करावं लागलं असतं. मग इथं 2 लिहा, मग इथं 3 लिहा, असं चाललं असतं. हे 100 वेळा काम वाचलं की नाही तुमचं? ह्यासाठी तुम्हाला फॉर लूप वापरायचा असतो. ओके. आता हा छोटासा फॉर लूप रन कसा होतो ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. हा छोटासा फॉर लूप रन कसा होता, हाय छोटा पण बडा धमाका आहे, असं आहे ते. ती म्हणे ना काय ते, छोटा पॅकेट बडा धमाका, सेम कॉन्सेप्ट आहे. असंच आहे ना ते. ठीक आहे. आता हे रन कसं होतं ते बघा, लय महत्वाचं आहे, थोडं लक्ष देऊन ऐका. आता अशा केस मध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं, तुम्हाला मी टाकीच्या बादलीचे एक्झाम्पल दिले. तुम्ही टाकीत पाणी भरायला कधी चालू करसाल? जोपर्यंत नळाला पाणी येत नाही तोपर्यंत चालू करसाल, तोपर्यंत चालू नाही करणार. जेव्हा नळाला पाणी आलं म्हणजे तुम्हाला इनिशियल व्हॅल्यू कळाली, बाबा मला पाणी भरायला चालू करायचं आहे, तर इनिशियली आय ची व्हॅल्यू काय असणार आहे? 0 झाली, त्यांनी बादली भरली. नाव टेल मी, हा तो त्या बादलीतलं पाणी ह्या टाकीत टाकेल का लगेच? चेक करेल ना. चेक कर, एक्झॅक्टली. तो चेक कर बाबा टाकी ऑलरेडी भरली की नाही. मग तो इथं कंडिशन चेक केली बाबा, 0 लेस दॅन इक्वल टू 100 आहे का? आहे का? कंडिशन ट्रू झाली का? येस. याचा अर्थ टाकी रिकामी आहे पूर्णपणे. तर टाकी रिकामी, मग त्याने टाकीत, मग कंडिशन ट्रू झाली, मग तो आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्यानंतर काय दिसत त्याला? आय ची लेटेस्ट व्हॅल्यू काय आहे? 0 आहे. मग साहेबांनी 0 प्रिंट केलं. आता त्याला माहित आहे एका बादलीमध्ये त्याला कळालं बादली पाणी भरावं लागतंय, मग त्यांनी परत दुसरी बादली भरली, मग त्याने इन्क्रीमेंट केलं. आय प्लस प्लस म्हणजे आय इक्वल टू आय प्लस 1 असं. आय प्लस प्लस म्हणजे काय? आय इक्वल टू आय प्लस 1. आय ची इनिशियल व्हॅल्यू काय होती? 0 होती. त्याच्यामध्ये 1 ऍड केलं तर आय ची व्हॅल्यू किती आली आता? 1 इथे झाला. सो आय ची व्हॅल्यू आता 1 झाली. बादली परत त्यांनी भरली. नाव टेल मी, परत भरायचं, परत पाणी टाकीत टाकल का तो पाणी? कंडिशन एक्झॅक्टली, तो कंडिशन चेक करेल. सो तो आता चेक करा, आयची आता लेटेस्ट व्हॅल्यू काय? 1 लेस दॅन 100 आहे का? हो आहे. मग तो आतमध्ये गेला, मग साहेबांनी 1 प्रिंट केला. मग परत बादली भरल, परत टाकल का नाही, तो परत कंडिशन चेक करल. बरं, मग 2 प्रिंट करल. परत पाणी बादलीचं पाणी वाढल, मग 3 होईल, मग 3 लेस दॅन 100 करल, मग 4 करल. असं करत करत 100 लेस दॅन इक्वल टू 100 येईल, मग तो प्रिंट करल 100. मग आता आयची व्हॅल्यू परत तो बादली भरून ठेवल. बघा ही बादली भरून ठेवल, आयची व्हॅल्यू काय होऊन जाईल? 100 100 जर झाली ना ऑलरेडी, प्रिंट पण केला पण 100. आयची व्हॅल्यू काय होऊन जाईल?
101. 101. मग तो कंडिशन चेक करतो का 101 लेस दॅन इक्वल टू 100 आहे का, तो चेक करतो. जेव्हा त्याला कळतं हा कंडिशन फेल आहे, मग साहेब म्हणतात पोट भरलंय आता खाली जायचं. झालं. आता तो भारी भरणार नाही. पटलं का तुम्हाला सगळ्यांना? येस सर, येस. असं कोण आहे का ज्याला अजून नाही कळलं? सर हा बोला. एक क्वेश्चन आहे. सपोज आपली आता इनिशियल व्हॅल्यू 1 आहे, हा. कंडिशन मॅच आहे समजा, ओके, हा. लेस दॅन 100. ओके. मग दॅन इन्क्रीमेंट होऊन परत व्हॅल्यू इथं जाते का? हो. तुम्हाला ओके, फॉर लूप म्हणजे म्हणजे काय असतं माहितीये का? फॉर लूप म्हणजे तुम्हाला ते 84 फेरे माहिती आहे तुम्हाला, कन्सेप्ट माहितीये का? जन्माचे 84 फेरे असतात. सेम हा, लॉजिक. हा. तुम्ही जर पाईप चालले असेल तर तुम्हाला परत त्या सर्किट मध्ये फिरावं लागणार आहे. त्या दिवशी तुमचे ते सगळे संपतील, तेव्हा तुम्ही त्या लूप म्हणून बाहेर पडचाल की नाही? राईट. राईट, तशी कन्सेप्ट येते. 100 टाइम्स तो फॉर लूप मध्ये जाईल. राईट, ह्या केस मध्ये. मग पुण्य करा, मग त्याच्यावर बरोबर तुमचं ते काउंट वाढत जाईल. बरोबर ते कंडिशन मॅच होईल आणि बाहेर कंडिशन फेल होईल, मॅच आणि बाहेर पडचाल. मोक्ष प्राप्ती होईल. इथे व्हॅल्यू 0 आहे. सॉरी काय म्हटलं? आणि इथे आय ची व्हॅल्यू जर 0 आहे हा. आणि तुम्ही आय इकडे लिहिलेले की आय इज इक्वल टू आय प्लस 1. हा. आय प्लस लिहिलेलं, सॉरी. आय प्लस प्लस लिहिलंय बरोबर. हा. हा, तर सर मग 0 प्लस 0 होईल ना ते? नाही ना, आय इक्वल टू आय प्लस 1 ना. आय ची व्हॅल्यू काय? 0 प्लस 1 किती आले? तो लेटेस्ट व्हॅल्यू घेतो ना. नाही, मी इनिशियल व्हॅल्यू काय म्हणजे लेटेस्ट व्हॅल्यू काय 0 होती ना, त्यामुळे त्याने ऍड केला. ओके. इनिशियल व्हॅल्यू मायनस मध्ये असू शकते का? अरे तू आय ची व्हॅल्यू -10 टाकतो, -10 टाकून बघ काय होईल तुम्ही विचार करा. इनिशियल आय ची व्हॅल्यू -10 टाकले, तुम्ही सांगा आता. -10 to 100. -10 to 100 प्रिंट राईट, होईल. पहिले आय ची व्हॅल्यू -10 होईल. तो चेक कर, -10 लेस दॅन 100 आहे का? हो आहे. आतमध्ये गेला 7 -10 प्रिंट केला. आता बघा इथं आय ची व्हॅल्यू काय -10. आय प्लस प्लस म्हणजे काय? आय प्लस 1 असतं. नाव टेल मी -10 प्लस 1 किती आले? -9. -9 ला परत साहेबांनी चेक केलं, कंडिशन चेक केली. कोणाचा म्यूट होतं? ओप्पो कोण आहे? ओप्पो प्लीज तुम्ही ना म्यूट होतं का? ओके. कारण काय आवाज असं एकदम हे होतंय. हे पटलं तुम्हाला? -9 झालं. मग आय ची व्हॅल्यू परत -8 होऊन. आता सगळ्यांना पटलं का? कोण डाऊट आहे ह्या केस मध्ये? सर आय प्लस प्लस मायनस मायनस पण असतं का? हो असतं ना. तुम्ही हेडफोन काढता का? कोण आहे हा? हेडफोन काढताय कोण? त्याचा आवाज येतोय हेडफोनचा. ठीक आहे. मी प्रेझेंटी घेणार आहे, लक्षात ठेवा. मी तुम्हाला एक्सेल तुमच्या समोर दाखवतो. एक्सेलचं कसं करून दाखवतो मी ते. मला कळून जाईल कोण प्रेझेंट आहे कोण नाही. सर कंटिन्यू स्टेटमेंट सांगा ना. कंटिन्यू हो मी सांगतो. ब्रेक सारखं. होल्ड. आपण ते घेवायचंय. मला थोडासा वेळ द्या ना, कारण ह्याच्यात थोडंसं एक्सपर्ट होऊ दे बाकीच्या ना. सर यामध्ये खूप डाऊट होता. हा बोला ना. तर आय प्लस प्लस ची जर आय इक्वल्स टू आय प्लस 1 लिहिलं तर काय होईल? चालतं नाही घ्या. काम करेल ते? ठीक आहे, काम करेल ना, पळेल पण, डोंट वरी. सर मल्टिप्लाय बी करा, काय घेणं देणं नाहीये त्याला. तुमची रिक्वायरमेंट काय आहे ते करा. सर आयची व्हॅल्यू आयचं म्हणजे प्लस प्लस आय पण टाकल्यावर काहीतरी मायनस मायनस केलं तर 100 पासून पाठीमागे येईल का? काय म्हटलं? खूप जास्त येते. मायनस केला तर खूप जास्त येते. अरे अनलिमिटेड. मायनस म्हणजे ती अनडिफाईन्ड होईल. म्हणजे कंडिशन मला सांगा, जेव्हा मायनस कराल तेव्हा ह्याची व्हॅल्यू 0 पेक्षा कमी होऊन जाईल. मला लिटरली इक्विलिब्रियम क्लोज करावं लागेल, क्रॅश करावं लागेल का? कारण तो इन्फायनाइट लूप मध्ये जाईल. लेस दॅन इक्वल टू -100 टाकावं लागेल. You will go in infinite loop, sir. हा. लेस दॅन इक्वल टू -100. हा, आणि मला हे टाकावं लागेल, ग्रेटर दॅन पण टाकावं लागेल. असं पण करावं लागेल ना. आणि लिमिट तुमचं ग्रेटर दॅन 100 पेक्षा -100 पेक्षा मोठा पाहिजे, तर तुमचं काम होईल ना. तुम्हाला मायनस लिमिट सेट केलं नाही तर इन्फायनाइट मध्ये जाईल. मग मला पीसी बंद नाही करायचा, म्हणजे असं. बरं आता बघा 0 झालं, 0 नंतर -1 झालं. बरं मी तुम्हाला दाखवतो. पिन केलं, -1 झालं. असं करत किती पर्यंत जाईल? -100 पर्यंत जाईल. बघायचं. मी इथे ब्रेक पॉईंट काढतो. आलं का? -100 पर्यंत केलं. पटलं का? आता जर चुकून जर मी ते लेस दॅन केलं असतं तर काय झालं असतं रे? माझी ऑल टाइम कंडिशन ट्रू झाले असते आणि साहेबांनी सगळं वाट लावले असते ना. नाही, कंडिशन ट्रू नसतं झालं ऍक्च्युली. झालं समजा, कारण की कंडिशन ट्रू नाही झाली ना, आतमध्ये गेलाच नाही तो. पटलं सगळ्यांना आता? कोणा डाऊट आहे त्या केसमध्ये? सर ते आय प्लस प्लसच्या ऐवजी जर आयची
लेफ्ट साइडला जर व्हॅल्यू असतील प्लस प्लस आहे ते तर प्री वाले ते आता नको घ्यायला, ते तुम्ही कन्फ्युज होतात बाकीच्या. प्लीज मी नंतर घेतो, मला तुम्ही हे टॉपिक सांगा, आपण नंतर घेतो. हे समजलं सर. ओके. ओप्पो प्लीज तुम्ही तुमचा हेडफोन काढा ना प्लीज यार, कारण काय होतंय लय आवाज येतोय, ते रेकॉर्ड होते पूर्ण. अरे यार मित्रा खरंच राव लय आवाज येतो. ओप्पोचा कोणाचा फोन आहे? माझा आहे बट फोन आहे सर, किरण आहे किरण मधून येतोय सर. किरण प्लीज यार, प्लीज यार, कारण काय होतं का किरण बघ ते तुझाच आवाज येतो, तो काढून टाकते हेडफोन. प्लीज यार, सॉरी, पण काढून टाकलं तर लय बरं पडेल. ठीक आहे, सगळ्यांना पटलं का ते? आता मग थोडं सगळ्यांना प्लीज तुमचं बोलून झालं ना म्यूट करत जा. हा लय सगळ्यांना भारी, disturb सगळ्यात होतंय. भारी, खरंच भारी. कारण काय होतं ते हाय क्वालिटीचं पिक्चर नाही बघता असं होतं रे. पण ते पायरेटेड पिक्चर बघितलं कसं वाटतं, कसं होतं ते. इंटरप्रेट. सिरियसली. बरं आता आपल्याला थोडंसं हा बोला. सॉरी टू इंटरप्ट. I++ मुळे एकने इन्क्रीमेंट होतं. इज हो, देयर एकने. एनिथिंग एल्स बाय विच वी कॅन इन्क्रीमेंट बाय 2? I+2 लिहिण्याच्या ऐवजी ठीक आहे. दुसरं काही ऑप्शन आहे का? ठीक आहे. I+2 लिहिण्याऐवजी दुसरं काही ऑप्शन आहे का? म्हणजे मला नाही कळलं, तुमचा क्वेश्चन नाही कळलं, काय म्हटलं तुम्ही? हा, I+2 च फंक्शन आपण दुसऱ्या वेनी काही लिहू शकतो का? कसं लिहिणार तुम्ही? नाही ना. +1 च लिहायला आपण I++ लिहिलं. नाही तसं नाहीये, Plus फक्त हे two. तसं I+2 ला नाही असं काय फंक्शन. ओके. त्यांनी काय केलं माहितीये का, मोस्टली सगळेजण एकनी घरं वाढवतात ना. कोणी 2 पायऱ्या चढणार आहेत बघा ना, तुम्ही जिना चढताना कधी असं बघितलेलं आहे? खूप कमी लोक बघितले 2 पायऱ्या चालून जिना चढतात. बरोबर ना? मोस्टली सगळे एक पायऱ्या चढतात ना, म्हणून ते I++ ठेवलं त्यांनी. सर ते पॅकेज डिपेंड करणं कंपल्सरी आहे का सर वरती इम्पोर्टचे? हो ना, मग त्याशिवाय तुमचं कसं त्याला सपोर्टिंग फाईल असतात ना. इक्लिप्स नाही करत का डायरेक्टली सपोर्ट? नाही करत ते सपोर्ट. तुम्हाला ते ऍड म्हणजे सपोर्ट करतो ते, फक्त तुम्हाला ते ओव्हर करून करावं. जसं तुम्ही बफर रीडरचं केलं होतं ना, त्यांची तुम्हाला रेट दाखवला, मी त्याला ओव्हर केलं, ही फाईल ऍड झाली. सर हे थ्रोज आयो एक्सेप्शन वगैरे आपण जेव्हा टाकतो ते ऑटोमॅटिकली ऑटोमॅटिक लायब्ररी येतं ते मागाशी आलं होतं, तुम्ही आठवलं तेव्हा मी बफर रीडर टाकलं तेव्हा तो म्हटला हे टाका म्हणून. हे सांगा मी तुम्हाला ह्याच्याबद्दल. आपलं एक्सेप्शन नावाचं एक सेपरेट टॉपिक आहे, त्यात मी ते कव्हर अप करत, सो डोंट वरी. सर प्लस प्लस म्हणजे इन्क्रीमेंट होणार आणि मायनस मायनस म्हणजे डिक्रीमेंट. हो एक्झॅक्टली. आणि सिंगल प्लस आणि सिंगल मायनस तसं नाही ऑपरेटर चालत, नाही चालत. ओके. ठीक आहे, चला आता मला सांग, ह्यानी काय प्रिंट होईल? 2च्या टप्प्यात 2, 4, 2चा 6, टेबल 8. एक्झॅक्टली 2चा टेबल प्रिंट होईल. सर कंडिशन I is greater than is equal to 100 केलेलं आहे सर. हॅलो सर, हा राईट सर. लेस दॅन. सॉरी. आता काय प्रिंट होईल बघा, 2चा टेबल प्रिंट होईल, बरोबर की नाही? आता 2चा टेबल का प्रिंट झाला आपण तो चेक करूया. बघा इनिशियली आयची व्हॅल्यू किती आली? 0 आली. त्यांनी चेक केलं 0 लेस दॅन 2 आहे का? 9.55 झाले का? बापरे. इन्क्रीमेंट सर +2 मध्ये झाले, त्यामुळे सर ते 2 मध्ये केलंय ना प्रिंट. राईट एक्झॅक्टली. मग त्यांनी चेक केलं 0 लेस दॅन 100 आहे का? आहे 0 कंडिशन + 2. मग 0 केलं. आता आयची व्हॅल्यू दोन्ही वाढवायची, मग हे असं I = I+2 राईट. आयची लेटेस्ट व्हॅल्यू काय? 0 + 2 किती आले? 2 आले. सो आयची व्हॅल्यू किती होऊन जाईल? 2 होऊन जाईल. ह्या 0च्या ठिकाणी आयची व्हॅल्यू लेटेस्ट व्हॅल्यू 2 आली. त्यांनी 2 लेस दॅन 100 केलं, कंडिशन ट्रू झाले, मग त्यांनी ट्रू प्रिंट केलं. मग परत आयची व्हॅल्यू 2 नेच वाढले, सो 4 झालं. असं सो ऑन होणार. 2 + 2 हो, असं प्रत्येक केलं ऍड सर. होतं म्हणजे ना. प्रिव्हियस जी व्हॅल्यू असेल ती हो, व्हॅल्यू right. तो ऍड करत जाईल. बरोबर ना, त्याला लेटेस्ट इथे व्हॅल्यू सर- लागतं. इथे सर I+4, 5 टाकू शकतो का? अरे वा, 100 पण टाक, 1000 पण टाक, काय फरक पडत नाही. ओके. बघा ते का? तुमचा कॉल आहे ना, तुमची रिक्वायरमेंट काय त्याच्यानुसार चालणार ना. मी 5 Yes. टाकतो. आता 5चा टेबल प्रिंट होईल, बरोबर ना? 5चा टेबल प्रिंट झाला. सर ते Right, sir, इन्क्रीमेंट आणि कंडिशनची जागा चेंज करू शकतो आपण. सॉरी, असं काय नाही. इन्क्रीमेंट आणि कंडिशनची जागा चेंज करू शकतो. तुम्हाला असं म्हणायचं आहे का? यस. एक मिनिट बघा, नाही करता येत. त्याचा रूल काय माहितीये का? इथे इनिशियल व्हॅल्यू द्यायची, इथे कंडिशन द्यायची, आणि इथे इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट द्यायची, अशी असा फॉर्मॅट आहे. ठीक आहे, ऑल सेट आहे. तर ते इम्पोर्ट कसं करायचं आहे सर? काय इम्पोर्ट करायचं मला? जावा बफर रीडर आयोग अहो ते मगाशी मी Header- बफर header रीडरचं केलं होतं ना, files. हे घ्या, मी पकडचं होतं ना बफर रीडर, ते होतं, ते काढून टाकलं मी, हे पण काढलं मी. ठीक आहे, कन्फ्युज नको.
ते मगाशी आठवलं तुम्हाला, मी बफर डेटाचा कोणाचा प्रोग्राम करायचा होता आठवलं, त्यावेळेस मी लिहिलं होतं आणि त्यांनी ते स्वतःहून त्यांनी टाकलं होतं. तुम्हाला परत मी दाखवतो वाटलं तर. चला मला तुम्हाला स्कॅनरवर दाखवतो. चला आता त्याला ती फाईल भेटणार ना, तो एरर मार, तो म्हणलं काय चाललंय हे, बरं स्कॅनर. मग मी ते ओव्हर केलं, त्याची रिस्पेक्ट टू जार ऍड केली. बघा जावा युटिल वाले, बघा इथं आलं की नाही जावा युटिल काय, मग तो एरर गेला. बघा पटलं तुम्हाला आता? ठीक आहे. हॅलो हॅलो. ठीक आहे, सगळ्यांना पटलं का? ऑल सेट आहे. 9:50. ठीक आहे, आय थिंक आजच्या पुरतं बास करा. एक मिनिट रेकॉर्डिंग स्टॉप करतो. भारी वाटते सर.